पाडव्याला काहीतरी बायकोला गिफ्ट देतात म्हणून ही अशी रिंग आहे. दोघांचे हात एकत्र झाले. वा, सुंदर सुंदर सुंदर. आता मला स्टेजला खरंच खूप चांगल्या पद्धतीने खुलले असं बोलायला काय हरकत नाही. कारण का ठीक मी ते बोललो की आपण इंटरव्ह्यू नाही करणार, आपण फक्त गप्पा मारायचं. कारण का मला खरंच खूप भारी वाटतं. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही आलेला दिवाळी सण हा खरंच सगळ्यांसाठी हसत खेळत आणि सगळ्यात महत्त्वाचा निरोगी जावं. आणि आज आहे दीपावली पाडवा आणि आज दीपावली पाडव्याच्या निमित्ताने आपण एका अशा अभिनेत्याच्या घरी आलोय ज्याच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा आपण दरवेळेला त्याच्या मालिकेमधून त्याच्या चित्रपटामधून बघत असतोच. पण तो एक अभिनेता मला आत्ता त्याच्या घरी आल्यावर कळालं की दिग्दर्शक म्हणून सुद्धा त्याने कुठेतरी काम केलं आहे. ज्याच्या ट्रॉफी बघून मी आता बोलतो की अरे मी फक्त आमच्या समोर होतो एक अभिनेता म्हणून होता, पण आता आल्यावर कळतंय की दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केलं आहे. माझ्यासोबत आहे अभिजित श्वेतचंद्र. नमस्कार. मला खरंच माहिती नव्हतं की या ज्या ट्रॉफी लावल्यात ना त्याच्यानंतर कळालं की अरे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा काय विषय आहे. आणि मला तिथून सुरुवात करायला आवडतं की काय नेमकं आहे. कारण का आमच्यासाठी अभिजित म्हणजे फक्त अभिनेता म्हणून समोर आलं. काय नेमकं आहे? आम्ही रिसेंटलीच 2022 मध्ये एक शॉर्ट फिल्म केली होती बेचके म्हणून. त्याचं डिरेक्शन मी केलं होतं, सेजलने ती प्रोड्यूस केली होती. आणि तर त्यामुळे त्याचे काही प्राइज मिळालेले आहेत. ते आम्हाला विनय आपटे प्रतिष्ठानची जी स्पर्धा होती तिथे मिळालं. त्याच्यानंतर सांस्कृतिक कला दर्पण मध्ये मिळालं बेस्ट डिरेक्टर आणि फिल्म लॅब सुद्धा. तर त्यामुळे ते एक साइड बाय साइड चालू आहे, पण ती अजूनपर्यंत कोणाला सांगितलेलं नाही. नाही, कारण का मी खरंच खूप शॉक होतो. म्हणजे कारण का ना दरवेळेला आम्हाला अभिजित हा फक्त अभिनेता म्हणूनच माझ्यासमोर आला, पण आता कळलं की अभिनयाच्या व्यतिरिक्त दिग्दर्शनाची सुद्धा बाजू आहे. सेजल सोबत आहे, दीपावली पाडवा आहे. खरंच खूप गोड दिसताय दोघेही. जो घराला साजेसा असा जो तुम्ही कलर टोन मॅचिंग केलाय, खरंच खूप गोड दिसताय. ट्रेलर लॉन्चच्या निमित्ताने, टीजर लॉन्चच्या निमित्ताने, म्युझिक लॉन्चच्या निमित्ताने आपण भेटलेलो. मला सेजल पासून सुरुवात करायला आवडेल. कॅप्टन ऑफ द शिप सेजल पासून सुरुवात करायला आवडेल. मी तुला विचारायला आवडेल मला की ही जी फ्रेम आहे, ही फ्रेम लव्ह मॅरेज थ्रू झालेली फ्रेम आहे की अरेंज मॅरेज थ्रू झालेली फ्रेम आहे? येस, काइंड ऑफ अरेंज मॅरेजच. हा. येस, नाही ऐकायला आवडेल. नाही येस 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 प्लीज. आता खरं तर काय आपण लाईव्ह इंटरव्ह्यूज करतो, पण तिला ते हे नसल्यामुळे ती म्हणत होती काय विचारेल, काय प्रश्न आपण फक्त गप्पा मारूया. इंटरव्ह्यू सारखा काय, इंटरव्ह्यू फक्त आपण गप्पा मारूया. तेच म्हटलं, टेन्शन घेऊ नको, चिल राहा, चिल एकदम कॅज्युअल एकदम आपलं असं. तर मग कोण सुरुवात करेल? बोल. नाही, तू सांग ना. तर आमचं अरेंज मॅरेज आहे, पण खूप आमच्या जवळचे मित्र असतील सुद्धा किंवा नातेवाईक असतील सुद्धा, त्यांना असं वाटतं की लव्ह मॅरेज आहे म्हणून. आम्हाला सुद्धा तेच वाटतं. कारण का तुमचं युट्यूब चॅनल, तुमचा सोशल मीडिया कुठेच नाही वाटत आहे की अरेंज आहे करून. येस, काय सांगशील ते? काय म्हणतं माहितीये नितीन, मला काय वाटतं की आता सोशल मीडिया आम्ही कमी असतो, पण जे काय आम्ही फोटो टाकतो ते फॅमिलीचे असतील किंवा एकत्र असे फोटो टाकत असतो. आणि आता तू म्हणालास की सगळं घराला साजेसं असं, म्हणजे तू रंगसंगती बघशील तर घरामध्ये पण काही येलो सगळे कलर्स दिसतील तुला, गोष्टी दिसतील. तर आम्ही काय करतो, मी असं एक ऑब्झर्व केलंय की हे जे आपले सण आहेत, आता दिवाळी असतील, गणपती असतील, दसरा असेल, तर हे सण जर तू काढून टाकलेस ना आयुष्यातून, तर आयुष्यात काहीच राहत नाही. बरोबर. म्हणजे आपले जे सण आहेत त्यामुळे घरामध्ये एक वातावरण छान असतं. नाहीतर आपण का असे सजू, का असे कपडे घालू पारंपरिक, किंवा का घराला डेकोरेट करू, किंवा का घराला तोरण बांधू दसऱ्याला. तर मला असं वाटतं हे सण आहेत म्हणून आपण घरामध्ये लाईव्हनेस असतो, मित्रमंडळी येतात. आता तू इंटरव्ह्यू घेतोस पाडव्याच्या निमित्तानं, ते कारण आहे म्हणून तू घरी आलाय. बरोबर. नाहीतर असं घरी येणं पण होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं हे सण आहेत म्हणून आपण आहोत, त्यामुळे लाईव्हनेस आहे, हॅपीनेस आहे. आणि तो हॅपीनेस आम्ही घरामध्ये टिकून असतो. त्यामुळे हे सणच उत्सव असे असतात की आम्ही कलर कॉम्बिनेशन मध्ये एकत्र ड्रेसअप करतो. आणि सेजलचं वस्त्र ओरिजिनल्स म्हणून साडीचा ब्रँड आहे, ते असल्यामुळे तिला ते रंगसंगती जरा जास्त पर्टिक्युलर ती लक्ष देऊन करत असते. त्यामुळे घरातल्या सगळ्यांचे कपडे असतील, घरामध्ये जे काही त्या सणाला डेकोरेशन करायचं असेल,
ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो की जेणेकरून आपल्याला आनंदी वाटावं. आणि घर सुद्धा मला असं वाटतं ती वास्तू तथास्तू म्हणत असते. नक्कीच. होय होय. त्यामुळे ती ज्या पद्धतीने आपण जितकी छान ठेवू, जितकी प्रसन्न ठेवू, आपल्या घरी आलेली माणसं जेवढी प्रसन्न असतील तेवढ्या त्या घराला घर पण येतं. नक्की. अभिजित बद्दल मला तुला विचारायला आवडेल की अभिजितची अशी कोणती अशी सवय जी तुला असतं ना की अरेंज मॅरेज झाल्यावर ना आपण खूप कमी वेळ असतो आपल्याकडे बोलायचं, कारण का लव्ह मॅरेजच्या दरम्यान कसं असतं की आपण एकमेकांना आधीपासून ओळखत असतो. लग्नानंतर अभिजितची अशी कोणती सवय जी तुला खरंच मनापासून आवडते की यार किती गोड ही सवय त्याची, म्हणजे ज्या पद्धतीने सगळ्यांना आपलंसं करतो ते एक सवय मला आवडते. तुला त्याच्यातली कोणती अशी सवय आवडते की यार असं असं असलं पाहिजे माणसाने? पहिली भेट जेव्हा झाली तेव्हा मी कन्सिडरच करून चालत होते की हा कलाकाराचा थोडासा ऍटिट्यूड असेल, बरोबर. थोडस. त्यामुळे मी प्रिपेअर्ड होते की हा मला जरा हँडल करावं लागणार आहे. बट इट्स सो डाऊन टू अर्थ, म्हणजे त्याची तीच सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे. आणि पहिल्याच भेटीत त्याने खूप इझी केलं सगळं, आणि त्यानंतर बाय द टाइम विचार जुळले. आणि तो पण माझ्यासारखाच खूप खूप म्हणजे रूट्सला कनेक्ट आहे. नक्कीच. आणि दोघं सुद्धा मी ओल्ड सोलत, म्हणजे पार्टीज किंवा आमचा खूप क्लोज फ्रेंड सर्कल आहे, म्हणजे खूप फ्रेंड्स आणि असे नाही होत. आणि फूडी आहोत दोघं सुद्धा, आणि खूप होमली फूड आम्हाला आवडतं. म्हणजे विचार जुळले आणि सगळं बाय द टाइम होत गेलं. पण त्याची म्हणजे सगळ्यात बेस्ट क्वालिटी तो खूपच डाऊन टू अर्थ आहे. आणि मी पहिला म्हणजे त्याच्या फर्स्ट त्या क्वालिटीमुळे इम्प्रेस झाले. आणि मग ऑफकोर्स बाय द टाइम एवढा गोडदार बोलतो, एवढं चांगलं बोलतोय, कशाला याची तयारी वगैरे करायची? काय माहितीये का, मी तुला सांगतो त्याचं कारण ते. आता सवय आहे की ऍज अन ऍक्टर म्हणून मला नेहमी वाटतं की आपण जेव्हा टेकला चाललोय किंवा तेव्हा मी नेहमी इंटरव्ह्यू मध्ये बोलत असतो की मी जेव्हा सीन करत असतो ना, तर तेव्हा आधी 15 मिनिटं आधी म्हण किंवा सीनला टेकला जायच्या आधी फोनला हात नाही लावायचा. बरोबर. कुठल्या दुसऱ्या विचारात नाही राहायचं, काहीच नाही राहायचं, शांत राहायचं, डोकं शांत ठेवायचं. आता ती येताना जस्ट कॉल बोलून आले. त्यामुळे होतं काय माहितीये शेजार, त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये राहतो तो कॉलचा विषय राहतो. समजलं का? बरोबर. आणि मग आपल्या त्याच्यानंतर बरं तो ऍक्टर एखादा स्विच ऑन आला असेल किंवा की चल मी दुसऱ्या याच्यामध्ये डायरेक्ट इन होतो तर गोष्ट वेगळी. पण जेव्हा इरिटेट, आता तो तिथे वाजवतोय अर्शी, तर ते बोलताना पण आपल्याला कधी कधी लक्ष जातं, तर ते ही डायव्हर्ट होण्याची लक्षण नाही. त्यामुळे ती उत्तम बोलेल, उत्तम चांगलं बोलेल. पण आता तो फोन कॉल आल्यामुळे तिचं असं अच्छा मग आता म्हणजे ना हे गृहिणीचं ना हे लक्षण आहे. म्हणजे तिचं कसं असतं माहितीये का, भले मी एक काम करत असेल पण ना तिच्या डोक्यामध्ये ना असं अरे मग ते कसं होणार, ते असं होणार करून मला मग आता माईक तुझ्या आता तुलाच बोलायचं आहे. मी मला ऐकायला आवडेल. घरामध्ये जेव्हा एक गृहिणी येते किंवा घरामध्ये जेव्हा एक लक्ष्मी येते ना, तेव्हा ते लक्ष्मीचा वावर ना घरामध्ये खरंच खूप चांगला असतो. म्हणजे असं बोलत की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि प्रत्येक यशस्वी स्त्री सोबत एक पुरुष असतो, असं बोलायला काही हरकत नाही. जसं अभिजितने आम्हाला ओळख करून दिली की सेजाचा स्वतःचा ब्रँड आहे. किती हातभार आहे अभिजितचा त्या ब्रँडसाठी वगैरे, किंवा किती दरवेळेला मोटिवेट करतो तुला की सेजा आपल्याला हे करायचं आहे, तू हे कर, असंच कर. काय सांगशील त्याबद्दल? म्हणजे प्रेग्नन्सीत सुद्धा मी जरा स्लो डाऊन झाले होते, कारण प्रायोरिटीज चेंज होतात बाहेर. बरोबर. पण दररोज अभिजित मला पुश करतो की करायचंय तुला, करायचंय, बॅक टू वर्क यायचंय. बरोबर. त्यामुळे मी कधी कधी होते स्लो डाऊन, पण ही इज द वन. तो नेहमी नाही चल आता झालं, बाळ मोठं होत आहे, बाळ मोठं झालं, चला शूट सुरू करायचंय, बॅक टू वर्क यायचंय, रिस्टॉक करायचंय, हे कर तू, हे कर, बुटीक टाकायचं, बुटीकचा प्लॅन आहे. त्यामुळे म्हणजे तो त्याच्या जसा तो वर्कोहोलिक आहे, तो त्याच्या कामात जेवढा बेस्ट देतो तसं तो मला सुद्धा एव्हरी टाइम तू पण कर, म्हणजे की मी काम करतोय आणि तू घर सांभाळतेय तर तू घराकडेच कॉन्सन्ट्रेट कर, घरच सांभाळायचं नाही, तू पण तितकंच प्रोफेशनली सुद्धा स्ट्रॉंग असलं पाहिजे, सेम लाईक मी. वा 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 वा. अभिजित मला तुला विचारायला आवडेल, लग्न जेव्हा ठरतं किंवा त्याच्यानंतर त्या पुढच्या जे प्रोसेस होतात ना, त्याच्या अवतीभोवती आपण जेव्हा आपल्या पार्टनरला भेटत असतो ना, त्याच्यामधल्या ना खूप गोष्टी आपल्याला समजतात. तो पार्टनर कसा आहे, त्याला काय आवडतं, काय नाही आवडत. आता जर तुम्ही अशा एका स्टेजला आहात ज्या स्टेजमध्ये तुम्ही पालक झालेले आहात, आता तुम्ही मॅरिड कपल नाही, आता तुमच्याकडे पालकत्व आलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही पुढे सुद्धा जाताय. सेजलला जेव्हा पहिला भेटलास, जसं ती सेजल बोलली की मला ते वाटलेलं की एक अभिनेता असतो, त्याच्यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये ऍटिट्यूड असतो, पण त्याच्यानंतर तुमची भेट उगली, त्याच्यानंतर तिला कळलं की अभिजित तसा बिलकुल नाहीये.
सेजल मधली कोणती क्वालिटी आहे जी आज देखत तुला असं वाटतं की यार ह्या मुलीमध्ये ही क्वालिटी आहे ना, तीच क्वालिटी मला माझ्यामध्ये सुद्धा आणली पाहिजे, किंवा मी प्रयत्न करतो या मुलीसारखा थोडा तरी बनायचं, काय सांगशील? तुला आता ना याची पूर्ण पहिल्यापासून स्टोरी सांगतो येस, चला की काय आहे. हा. मी लक्ष करत होतो, नवे लक्ष, आणि सोहम खूप जीवाभावाचा मित्र. आता सोहमनी एका रात्रीनं कॉल केला, मला म्हणाला बाबाला बोलायचंय, म्हणजे आदेश सरांना. तर मी जरा घाबरलो, बरं काय झालं आता बाबाला बोलायचं म्हणून. तर मग आदेश सरांनी फोन घेतला. आदेश सर म्हणाले, अभिजित तुला फोटो पाठवलाय, कारण आदेश सरांना माहिती होतं, पूर्ण लक्षच्या टीम मध्ये माहिती होतं की मला अरेंज मॅरेज करायचं. बरोबर. आणि आदेश सरांना म्हटलं होतं, आणि आदेश सरांचं होम मिनिस्टर वगैरे चालू होतं तेव्हा. तर म्हणाले फोटो पाठवलाय, तर काय त्याच्याबद्दल विचार करतोयस. तर त्यांनी सेजलचा फोटो पाठवला होता. अच्छा, म्हणजे आदेश सर आहेत. हो, हा. हे नवीन काहीतरी काय. मी म्हंटल कसं की हो सर बघतो. मी बघितलं आणि काय 2-4 ओळी लिहिल्या होत्या, कुठे राहते, काय करते, काय शिक्षण. तर मी सोमला म्हटलं, अरे आदेश सर बोलले, मला जरा घाबरायला झालं. म्हटलं म्हणलं ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता माझं लग्न करायचंय मला आणि अरेंज मॅरेज करायचंय, मामाला सुद्धा माहिती होतं माझ्या, सुरेंद्र मते, जो रायगड जिल्हा प्रमुख आहे अलिबागचा. तर त्याचा पण मला फोन आला की फोटो पाठवलेत बघ, आणि सेजलचाच फोटो. अच्छा, तुला खोटं वाटेल, अजून एक पप्पांचे माझे भाचे आहेत भगत म्हणून, तर त्यांनी पप्पांना फोटो पाठवला. बरं, पप्पांना असं वाटलं अभिजितला फोटो मी दाखवला तर तो काय आपला ऐकायचा नाही अरेंज मॅरेजला, त्यामुळे त्यांनी मला काय फोटो दाखवला. पण ते भगत होते, त्यांनी सेजलला सुद्धा फोटो पाठवला होता. अच्छा. बरं, मामा होता, त्यांनी मामाकडचे एक माळी म्हणून होते, त्यांनी सेजलला माझा फोटो पाठवला. आणि असं झालं, तिला 3 कडून माझं स्थळ गेलं होतं आणि मला 3 कडून तिचं स्थळ आलं होतं. आणि मोठी गोष्ट अशी की आदेश सरांनी असं नाही की 4 मुलींचे फोटो पाठवलेत की बाबा बघ घातली कुठली तुला आवडते का, एकच मुलीचा फोटो पाठवला होता आणि सेजल होती. मामानी पण एकच मुलीचा फोटो पाठवला होता आणि त्या भक्तांनी पण एकच मुलीचा फोटो पाठवला. मला असं झालं की हा काय स्कॅम नाही ना, कारण 3 माणसं. बरं, आदेश सर आणि मामा तसे ओळखत होते, पण त्यांना माहिती नव्हतं की मी मामांचा भाचा आणि माझा आणि आदेश सरांचं काय. बरं, भगत पण ते जे भगत होते त्यांचा आणि मामाचा आणि आदेश सरांचा काही संबंध नाही. मग 3 वेगवेगळी माणसं एकाच मुलीचा फोटो पाठवतात, फक्त एकाच. तर मला ते जरा 3 लोकांकडून एकाच मुलाचा फोटो, तर मला ते जरा फिशी वाटला. आणि हिला असं वाटलं की मी काहीतरी प्लॅनिंग करतोय. बरोबर, कळलं. बरोबर. तर मी काय तसं ओळखत नव्हतो तिला. तिला कदाचित माहिती असेल किंवा नवे लक्ष किंवा एखादी सिरियल केले त्यामुळे माहिती असेल. त्यामुळे मला असं वाटलं की भेटू या मुलीला. मग भेटल्यानंतर ना मला असं झालं, मी ती म्हटली तशी की आम्ही जुने सोल आहोत. बरोबर. आम्हाला म्हणजे 7च्या आत घरात, त्याच्यानंतर पार्टीज आवडत नाही, दारू नाही, काय व्यसन नाही. त्यामुळे कधी ज्या नाईट आउट पार्ट्या चालतात की आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण खूप चालतं तसं की सिरियल्स मध्ये की गेट टुगेदर होतात, बाहेर भेटतात, रात्रीचे काय सक्सेस पार्टी असतात. सक्सेस पार्टी तर गोष्टी वेगळी, तो कधी कधी त्या ह्याचा भाग झाला म्हणा आपल्या. पण ज्या डेली असतात सॅटर्डे संडे की एकाच्या घरी भेटू, मग मटण, मग काय ते दारू बिरू सिगरेट सगळं, तर तशा पार्टीज तिला पण आवडत नाहीत, मला पण आवडत नाहीत. आता हे आतलं एकाच जरी आवडत असतं, मला समजा आवडत असतं, तर किती आपण विचार जुळलं असं म्हटलं तरी मी रात्री पार्टीला गेलो असतो, काय केलं असतं. बरोबर. ती त्याच्यात कम्फर्ट झाली नसते, किंवा तिला आवडत असतं तर मी काय केलं असतं, मी कम्फर्ट झालो नसतो. तर या सगळ्या गोष्टींना मला असं दिसलं की ह्या मुलीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. माझा दुसरा क्रायटेरिया होता की ती फिश खाते का नॉनव्हेज खाते, हा क्रायटेरिया होता. हे सगळ्यात महत्वाचं. मी असे खूप कपल बघितलेत, म्हणजे आमचे अमित डोलावत आहेत, ते खूप व्हेजिटेरियन नवे लक्षला, म्हणजे नवे लक्षच्या काळामध्ये हे सगळं सुरू होतं, त्यामुळे हे चालू होतं. आणि त्यांची मिसेस जी आहे ती नॉनव्हेज खाते. तर ते म्हणाले काय प्रॉब्लेम नाही, पण होतं काय रे की त्यांना जर खायचं असेल तर एकतर बाहेर जाऊनच खाणार. बरं, मी असा बुडी आहे की मला नॉनव्हेज म्हणजे तू दररोज दिलंस तरी चालेल, गुरुवार सोडून. माझं पण तेच, वार वगैरे नाही खायचं म्हणजे खायचं. कारण काय, एक तर कुठली व्यसन नाही तरी, म्हणजे आता हे पण सोडायचं म्हणजे आयुष्यात करायचं काय. बरोबर. त्यामुळे म्हणजे माहित असलं ना की 2 दिवसांनी सुट्टी
मिळणार आहे अभिजितला, तर आम्ही प्लॅन काय करतो की हा अच्छा बिर्याणी करू, आपण प्रॉन्स बिर्याणी बनवायची घरी, मग फिश आणूया, हे फिश खाऊ. मग जेवणाचीच प्लॅनिंग असतात, बाकी काही नाही. आमचं तेच प्लॅनिंग असतं. म्हणजे तुला सांगतो, सुट्टी असली तर एकतर शक्यतो मी जेवण बनवतो, कारण मला उत्तम जेवण बनवता येतं. सेजल पण उत्तम जेवण बनवते. ते पण हे असतं, कोणतरी असं म्हटलेलं आहे की जर तुला एखाद्या माणसाला जिंकायचं असेल ना, तर तो मार्ग पोटातून असतो. येस, बरोबर. म्हणजे जर समोरच्याने चांगलं जेवण बनवलं तर आपसुकच आपल्याला. आणि मला ते पण टेन्शन होतं रे, कारण काय की प्रत्येकाचे खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. म्हणजे तू आता आमच्या कोकणात बघशील तर म्हणजे अलिबाग वगैरे त्या साईडला की नारळ वापरतात, कारण तिथे नारळ खूप कोकणी आपल्या ते नारळ वापरतो. तेच तू घाटावर गेलास तर तिथे शेंगदाणा जास्त शेंगदाणे वापर. बरोबर. तर तो जेवणामध्ये फरक येते ना. नक्कीच. तर मला असं वाटतं की ते मला चाललं नसतं रे, की जे आपलं जेवण आहे ना की बाबा तेच पाहिजे, मालवणी तर मालवणीच पाहिजे. बरोबर. आणि सेजल तिथलीच असल्यामुळे, अलिबागचीच असल्यामुळे जेवणाचं काहीच नाही. म्हणजे जी टेस्ट मी खात आलेलो आहे तीच टेस्ट मला मिळाली. आणि त्यामुळे मला असं तो फरक पण नाही झाला की अरे बापरे आता जेवण बदलायला लागणार आहे, ओके ऍडजस्ट करून घ्यायला लागणार. काय काय बिचारा नवरा ऍडजस्ट करून घ्यायला लागते की बाबा ठीक आहे, काय जे बायको बनवते ती बाबा खावंच लागणार, आपली म्हणून ते खावं लागतं. पण त्यामुळे ती पण उत्तम जेवण बनवते. त्यामुळे आमचं प्लॅनिंग तेच असतं, सुट्टी असली की एकतर आम्ही मंदिर दर्शन असतं. म्हणजे आम्ही पण ते युट्यूबला पण म्हणून चालू केले, कारण आम्ही आपसच सुट्टी मिळाली की खंडोबाच्या मंदिरात जा, महादेवाच्या मंदिरात, असं चालूच असतं. त्यामुळे सिरीज केली होती. बघितलं म्हणून तीर्थदर्शन. तर त्याचं कारण आम्ही असंच जात पण असतो. म्हणजे जरी व्लॉग नाही केलं तरी आम्ही मंदिरामध्ये जात असतो. त्यामुळे तिला पण त्याची आवड आहे. तर मला असं झालं की एका मुलीला आपल्याला जे आवडते आवडत असेल तर याच्यावरून अजून काय. त्यामुळे ते विचार, त्यामुळे असं वाटतं प्रत्येकाला की हे लव्ह मॅरेज असेल, पण ते अरेंज मॅरेज आहे. पण ते जेव्हा कळालं, दोघांनाही कळालं की बाबा तुला जसं तुझं कळालं की 3 जणांकडून एकाच मुलीचे फोटो, आणि जसं तू बोललास की सेजलला वाटत होतं की हा स्वतः काहीतरी प्रयत्न करत, मुलींना वाटतं असं की एका मुलीला 3 लोकांकडून एकाच मुलीचे कसे फोटो तेव्हा ते होतं की थोडं मनामध्ये फिशी येतं. पण हे सगळं झाल्यानंतर असं वाटलं की कुठेतरी युनिव्हर्सला भेटवायचंच होतं आपल्याला, आपण इथे आलोय. खरं तुला माहिती आहे, एकतर अरेंज मॅरेज करायचं म्हणजे तुक्का रे. हो. म्हणजे की नशिबाने चांगली भेटली तर भेटली, लागलं तर नाही तर केलं. हल्ली तर लव्ह मॅरेज पण तुक्का झालं. बरोबर. त्यामुळे मला असं, तुला माहिती आहे, मी देवाच्या मंदिरात जायचो. सेजलला पण म्हटलं, मी देवाला म्हणायचं देवा आहे बघ, मला काय माहिती नाही, तू मला जी योग्य वाटेल ना अशी मुलगी बघ. वा, कळलं. कधी कधी आपण चुकतो ना चॉईस करायला म्हणा किंवा निवडायला म्हणा. तर मी देवाला म्हटलं होतं की मला जी योग्य असेल, माझ्या स्वभावाला म्हण, माझ्या राहणीमानाला किंवा माझ्या खाण्यापिण्याच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना जे योग्य असेल ते, आणि देवाने ते ऐकलं म्हण, आणि ती सेजल मिळाली. त्यामुळे ते सगळं छान. मला सेजल तुला विचारायला आवडेल, येस, आता अभिजितने तर आम्हाला प्रॉपर सगळं सांगितलं आहे. मला तुला विचारायला आवडेल की जेव्हा असं घडतं ना की एकाच मुलाचे फोटो 3 जणांकडून, जसं अभिजित बोलला की, आणि मुलींचं असतं असं, मुलींना लगेच कळतं की अरे काय हे होतंय नेमकं, एकाच मुलाचे कसे येतात तिघांकडून. जेव्हा असं घडत होतं तेव्हा तुझ्या मनामध्ये काय होतं नेमकं, की होतं का की अरे याला भेटल्यावर मी याला विचारणार आहे, बाबा तूच करायचं का वगैरे, असं कधी झालेलं का? हो, मी लगेच त्याला कॉन्टॅक्ट केला आणि मी बोललो, शुअर झाले की नक्की काय आहे हे, सी आपण भेटून बघूया, भेटून बघायला हरकत नाही. आणि माझ्या साईडने तर लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं. आणि खूप कॅज्युअल मीटिंग होती, म्हणजे काय असं फॅन्सी रेस्टॉरंट्सने किंवा असं काही डेट वगैरे प्लॅन नव्हता, की नॉर्मली म्हणजे जस्ट भेटून तर बघ. बरोबर. आणि भेटल्याच क्षणी प्रेमातच पडले होते, पण आजपर्यंत पडतेच आहे. नक्की. आता मला सेजला खरंच खूप चांगल्या पद्धतीने खुलले असं बोलायला काय हरकत नाही, कारण का ठीक मी ते बोललो की आपण इंटरव्ह्यू नाही करणार, आपण फक्त गप्पा मारायचं. कारण का मला खरंच खूप भारी वाटतं, मला हे माहिती नव्हतं तुमच्या दोघांचं, म्हणून मी सुरुवातीला बोललो की आम्हाला सगळ्यांना वाटतं की लव्ह मॅरेज आहे की काय. कारण का ज्या पद्धतीने तुमच्या वाईफ एकमेकांना मॅच होतात, ज्या पद्धतीने तुम्ही वाईब करता दोघेही, असं नाही की फक्त फिरायला जाणं किंवा खाणं वगैरे, पण तुम्ही जेव्हा दोघं सोबत असताना तेव्हा आम्हाला सुद्धा बघताना पॉझिटिव्हिटी येते. कारण का ना यार किती भारी वाटतं, किती साधे सिंपल आहे त्याच्यात. मला सेजल तुला विचारायला आवडेल की जसं अभिजित बोलला की खाण्यापिण्याच्या गोष्टी वगैरे असतील त्या सगळ्या मॅच वगैरे होणं एका साईडला असतात, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं विचार मॅच होणं. आपण जेव्हा अरेंज मॅरेज असेल, लव्ह मॅरेज असेल, जेव्हा आपण लग्नाचा विचार करतो तेव्हा आपल्यासोबतचा जो पार्टनर असेल त्याचे विचार आणि त्याच्या सगळ्याच गोष्टी मॅच होणं तेवढंच महत्वाचं असतं. पुढे जाऊन कधी कधी विचार बदलतात, ती वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा आपण असा निर्णय घेतो की हा बा आता आपल्याला उतरायचं आहे, बॅक ऑफ द माइंड एक असा विचार होता का तुझा की अभिनय क्षेत्र ना हे खरंच खूप रिस्की क्षेत्र आहे,
म्हणजे जर काम असेल तर खरंच चांगलं काम मिळतं, जर काम नसेल तर अभिनेता हा घरी राहून फक्त साधा व्यक्ती म्हणून असतो. मनामध्ये भीती होती तशी, काय सांगशील? थोडासा नर्वसनेस होता, भीती नव्हती. कारण आपल्याला सगळ्यांना एक्सेप्ट करावंच लागेल की कलाकार हा पहिला ऑडियन्सचा असतो, मग घरच्यांचा. बरोबर बरोबर. त्यामुळे म्हणजे मी माझी तयारी होती की जास्तीत जास्त वेळ हा ऑफकोर्स त्याच्या कामाला द्यावा लागणार आहे त्याला. आणि बिईंग इन दिस फील्ड वेळेला बंधन नसतं. करेक्ट Yes, करेक्ट, बरोबर. वेळा नसतात. म्हणजे 9 to 5 जॉब नसणार आहे, हा संध्याकाळी रोज घरी येणं त्याच्यासाठी शक्य होणार नाही. बरोबर, ऑफकोर्स बरोबर. नाईट शूट्स असणार आहेत. त्यामुळे ते कन्सिडर करून होतेच, पण भीती कधीच नाही वाटली, आज तागात नाही वाटली भीती. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वा. Yes. बरं, मी सुरुवातीला आल्यावर ना अभिजित लावली की घर खरंच खूप सुंदर बनलंय. Yes. म्हणजे फक्त 2 कलर मला दिसतात, एक पांढरा आहे एक पिवळा आहे. मग ही जी घराची रंगसंगती आहे ती तुझ्याकडून झाली की अभिजितनी बोललो की आपण असं करूया, तुझ्याकडून काय झालं की काय? नाही म्हणजे कारण का घर बनवण्यामध्ये ना घराच्या गृहिणीचा खूप मोठा हात असतो. असं बोललं की नवरा जो असतो ना, अरे तू कर ना, तुला जे करते कर का, काय हा पैसे वाजत की हे घे, असं असतं. पण किती मॅच झालं हे सगळं करताना सुद्धा. म्हणजे लग्नाचे प्लॅन्स आणि घराचं इंटिरियर असं सायमल्टेनियसली पॅरलल सुरू होतं. वा. अभिजितचेच आयडिया आहे, अभिजितचेच सगळे प्लॅन आहेत, पण ऑफकोर्स त्यांनी एकही गोष्ट मला दाखवल्याशिवाय किंवा हे करूया का असं केल्याशिवाय केलेलीच नाहीये. हा. म्हणजे त्याचे डिसिजन्स असले तरी अप्रुव्हल माझ्याकडून घेत हे महत्वाचं असं आहे, दरवेळेच होतं असं. तुला माहितीये मी काय विचार केला होता की लग्न करायच्या आधी घर असलं पाहिजे. क्या बात आहे. वा. नक्कीच. म्हणून मी जेव्हा घर झालं, घराची चावी, तिला पण विचार, घराची चावी हातात आली आणि त्याच्यानंतर सेजलला हो म्हटले. तोपर्यंत होकार नाही नव्हता म्हणजे आम्ही होते. तेव्हाच्या नंतर भेटलो अच्छा. की म्हटलं, तिला म्हटलं की जेव्हा झालं आम्हाला हे आलं स्थळ जेव्हा आलं तेव्हा मी म्हटलं कसं की जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत मी भेटू कसं ना. जेव्हा घर झालं तेव्हा मी तिला भेटलो, हा आता माझं घर आहे, क्या बात आहे. म्हणजे आपण लग्न करायला रेडी आहोत. म्हणजे बघ ना किती किती गोष्टी आहेत. इम्प्रेस्ड मी कशासाठी होऊ असं. तर असं झालं की जेव्हा आम्ही लग्न करायचं ठरवलं, म्हणजे साखरपुडा झाला, त्याच्यानंतर आम्ही काहीतरी 5-6 महिने है ना, 5-6 महिने आधी काय म्हणतात त्याला, टिया दुसरीकडे म्हणतात, आपल्या ते काय म्हणतात, ओटी भरण असतं, ते झालं. ते झाल्यानंतर साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर काही दिवसांनी थिंक सो 2022 साखरपुडा झाला. हो. आणि 2022 ते 23 म्हणजे लग्न होईपर्यंत आम्ही इंटेरियरचं सगळं हे करत होतो की काय असायला पाहिजे. मग ती बिचारी दररोज तेवढं ट्रॅव्हल करून अच्छा इथे आपण असं करू तिथे. आणि ती म्हणते ऑब्व्हियसली थीम माझी असेल की व्हाईट गोल्डन आम्हाला करायचं होतं आणि कुठलाच कलर नाही, फक्त व्हाईट आणि गोल्डन असं करायचं होतं. आणि आत्ताचं हे जे येलो आहे तो फेस्टिवल कलर आहे. म्हणजे वेगवेगळ्या फेस्टिवलला आम्ही आता तसं गणपतीमध्ये कुठला कलर होता तो? रेड केला. हो, रेड नाही, तो रेड ह्याच्यामध्ये गेला होता गणपतीत म्हणते. गणपती सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी आता ते मी आता मी हिला काय विचारलं, ते आपल्याला कलर कुठले माहिती आहेत? व्हाईट, पांढरा, निळा, काळा, रेड. ह्यांचे काय माहितीये तुला? नुसता पिंक नाही, अनियन पिंक, झेंडा वगैरे ते आपलं पावडर ब्लू कलर आहे. पावडर ब्लू म्हणजे काय माहितीये तुला? ती रीन वगैरे पावडर येते ती. असतो ना रे. नाही, मग तो असा जरा फेंट असतो बघ, म्हणून त्याला कलर पावडर ब्ल्यू. तो पिंक का तर अनियन जे असतं त्याच्यावरच्या सालासारखं असतं म्हणून अनियन पिंक. बापरे, अनियन म्हणजे लाल असं सगळं ती करत असल्यामुळे तिला ते सगळं माहिती, म्हणून मी तिला विचारलं कुठला होता तो. कॅडबरी रॅपर. आता त्या रॅपर तर तो कॅडबरी रॅपर. तर ती फेस्टिवल थीम आम्ही करतो, बरोबर, की एक फेस्टिवलला वेगवेगळे कलर्स आणि मग त्याच्या घरामध्ये पण काहीतरी थोडं हे करत एलिमेंट ऍड करत वेगवेगळं. त्यामुळे आता म्हणून तू येणार म्हणून आम्ही खास, आणि दिवाळी म्हणून आम्ही व्हाईट गोल्डन आणि त्याच्यामध्ये येलो ऍड केले. धमाल आहे यार तुमच्या दोघांची, खरंच धमाल आहे. मला असं होतं की हा जर इंटरव्ह्यू असतो ना तर मी भयंकर गप्पा मारल्या असं माझ्याकडे असं. आता मला असे प्रश्न येत आहेत ना ते विचारू ना असे ऑन कॅमेरा विचारू शकत नाही. म्हणून की अरे यार किती भारी वाटतंय, म्हणजे फक्त असं बसायचं, चहाचा कप, चला बोला तुम्ही, असं होतंय. पण दीपावली पाडवा आहे. दीपावली पाडवा म्हटलं की खरंच खूप सगळ्या गोष्टी येतात, सगळ्या घरची तयारी असते, सगळे धावपळ असते. अभिजितचा हातभार लागलाय घरची तयारी करण्यामध्ये की काय? क्रेडिट आहेत सगळे, अभिजितचे क्रेडिट.
काय माहितीये आता व्हाईट गोल्डन केलंय पण ते तेवढं जपायला पण लागतं आणि छोट्या छोट्या गोष्टी कारण खूप आता किती 22 3 वर्ष झाली 3 वर्ष झाली हे सगळे इंटेरियर करून तर त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी धूळ लगेच बसते त्यामुळे ऑब्व्हियसली तेवढी साफसफाई आई आणि घरामध्ये आता मी करत असते. असा व्यक्ती आलाय हो. ज्याच्यापासून व्हाईट कलर लपवणं म्हणजे दमछाकच होत असेल ते नाही, आम्हाला ते आता नंतर काय? पेन्सिल आणि जेव्हा क्रेयॉन्स घ्यायला सुरू केल्यानंतर काय होणार कॅनव्हास मिळणार. हो ते तर आहेच नक्की. मला त्याबद्दल विचारायला आवडेल एक छोटा व्यक्ती आपल्या घरी आलाय म्हणजे मित्र बोललो की जसं सुरुवातीला बोललो की आता कपल नाही तर आता पालकत्व आलं तुमच्याकडे. जसे तू बोललीस की मी प्रिपेअर होते स्वतःला की अभिजितला पाहिजे तसं मला वेळ देता येणार नाही कारण का 9 to 5 जॉब नाही आहे त्याचा हा. मी नाही बोलू शकत की तो संध्याकाळी 7 वाजता किंवा 8 वाजता घरी गेलच करून. पण जेव्हा आपण पालक बनतो किती हातभार लागले अभिजितचा की फक्त असं नाही की शूट असेल तर खूप वेळानं कलाकाराचं दुर्लक्ष होतं घराकडे आणि ही गोष्ट सगळ्या कलाकारांना माहिती असतं म्हणजे या गोष्टीला कोण डिनाय करू शकत नाही. पण आज देखत आम्ही बघतो आम्ही म्युझिक लॉन्चला जेव्हा सुद्धा भेटलो तेव्हा सुद्धा ना तो अभिजितकडेच जास्त जात होता. जे आता बघितलं मी तो अभिजितलाच बघून जास्त एक्साइट होत होता. काय सांगशील एकंदरीत अभिजितचा किती हातभार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये? ती माझा हातभार आहे असं म्हणेल त्यामुळे म्हणून मी आधी तिला देत नाही मी म्हणतो आता जेव्हा ती डिलिव्हरी कन्सिव्ह झाल्यानंतर त्याचा पायगुण म्हणून किंवा काय म्हण दिवसच खूप जास्त यायला लागले. एकतर मी शूट करतोय आई तुळजाभवानी कलर्सचं कोल्हापूरला अच्छा आणि त्यामुळे कोल्हापूरला मला जायला लागायचं. ठीक आहे मी एक क्रायटेरिया होता तिथे की सुट्टी मिळाली की मी मुंबईला येणार मग एक दिवस जरी सुट्टी मिळाली की मुंबईला येणार. पण ते शेवटचे ते 3-4 महिने होते किती 4 महिने असेल शेवटचे 3-4 महिने सुट्टीच नाही रे 25, 26, 28 दिवस काम करत होतो आणि कोल्हापूरला एखाद दिवस यायचो महिन्यातून आणि सगळं म्हणजे शेवटी प्रेग्नन्सीमध्ये तर खूप कठीण होतं. पण टचवूड त्या अर्शिवनी पण साथ दिली होती पोटात असताना आणि तिने ते सगळं एकटीने सांभाळलं. बरं डॉक्टरांनी तारीख दिली होती आम्हाला 23 तारीख दिली होती 23 जानेवारी आणि 23 जानेवारी दिली होती आणि मला म्हणून मी 23 जानेवारीच्या कमीत कमी म्हटलं 3-4 दिवस तरी सुट्ट्या द्या आधी मागे पुढे. पण ते काय झालं नाही 23 तारखेला मला सोडलं त्यांनी. माझ्याकडे 23, 24 आणि 25 3च दिवस दिले होते की 3 दिवसात डिलिव्हरी होईल अशी अपेक्षा धरून आम्ही चाललो. येस येस आणि 26 जानेवारीची सुट्टी 25 जानेवारी झाली तरी पण डिलिव्हरी नाही रे. अच्छा मग 25 जानेवारीला रात्री आम्ही काय ठरवलं की 26 जानेवारीला समजा डिलिव्हरी उद्या नाही झाली तर मी संध्याकाळच्या ह्यानी जाईन कोल्हापूरला तू सगळं हँडल कर असं तिला म्हटलं. तर ती म्हटली ठीक आहे आणि म्हटलं मग कधी त्याच्यानंतर किती 30 तारखेपर्यंत समजा कधी होईल तेव्हा मी परत येईल जेव्हा मला शूटिंग मधून वेळ मिळेल. ती म्हटली ठीक आहे असं आम्ही केलं. ते कदाचित त्याने ऐकलं त्या अर्शिवनी आणि 25 तारीख झाली 26 तारखेला सकाळी तिच्या पोटात दुखायला लागला आणि 26 जानेवारीला सुट्टीच्या दिवशी त्याची डिलिव्हरी झाली. ती झाल्यानंतर मी रातोरात आम्ही केलं होतं असं डॉक्टरांना जर असं रिक्वेस्ट करून की त्याच दिवशी डिलिव्हरी झाली त्याच दिवशी ना दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे सकाळी आम्ही त्याला घरी आणलं गृहप्रवेश केला परत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो कारण लगेच सोडत नाही ना ते 3 दिवस नॉर्मल डिलिव्हरी होती पण 3 दिवस सोडत नव्हती. आणि मग मी परत कोल्हापूरला गेलो. त्याच्यानंतर पण सगळं 3 दिवस त्याच्यानंतर पण जवळपास 3-4-5 महिने सलग शूट चालू होतं आणि मला 1 दिवस 2 दिवस असं यायला मिळायचं आणि ते सुरुवातीचे पिरियड तेव्हा बाळ छोटं असतं एकदम आणि त्याला ते हँडल करणं तर त्या ह्याच्यामध्ये सगळं तिने ते हे केलं आणि त्याच ह्याच्यात 5व्या-6व्या दिवशी त्याला झाली कावीळ. अच्छा आणि मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं होतं तेव्हा मला तिथून निघताच येईना रे. तिनेच ऍडमिट केलं तीच रडली कारण 2 दिवस त्याला तिथे हॉस्पिटलमध्ये ठेवायचं होतं आणि मग 2 दिवसांनी डिस्चार्ज पण तिनेच घेतला. मी फक्त येऊन भेटून गेलो पण ऍडमिट पण तिनेच केलं आणि डिस्चार्ज पण तिने. त्यामुळे ऑब्व्हियसली सगळं तिचं क्रेडिट आहे. ती इंटरव्ह्यू मध्ये समजा म्हणेल की बाबा माझं आहे तर नाही तिने सांभाळलेलं आहे. आता ऑब्व्हियसली आता मला जरा सुट्ट्या मिळते जरा वेळ मिळतो तर मी फॅमिली सोबत असतो आर्शिव सोबत असतो त्यामुळे तो ऑब्व्हियसली माझ्याकडे येतो. पण किती नाही म्हटलं तर शेवटी त्याला आईच पाहिजे तर त्यामुळे तिचं क्रेडिट आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. मम्मा आहे ह्या गोष्टीला की अजून ऍड ऑन करायचं असलं तर आम्हाला ऐकायला आवडेल. नाही बाबावर वेगळंच प्रेम आहे. क्या बात आहे. नाही मी हे करते डॅडा म्हणते. हा नाही डॅडावर वेगळंच प्रेम आहे. ऑफकोर्स आई मम्मा हवीच असते पण डॅडा म्हणजे मला मेन्शन करायला आवडेल अभिजित जरी शूटवर असला तरी त्याचा सतत व्हिडिओ कॉल्स सुरू असतात अर्शिवशी. तर
गॉड नोज काय आहे, पण अभिजित कुठल्याही अटायर मध्ये असो, महादेव असो किंवा कुठलेही असो, अर्शी हार्डली आता 8 मंथचा आहे, पण तो अभिजितला ओळखतो, अचूक ओळखतो आणि त्याच्याकडे बघून क्या बात आहे, हसतो. वा, म्हणजे वा. गॉड नोज काय आहे, कौतुक आहे नक्कीच, अर्शिवचा सुद्धा, नक्कीच. पण हा ऑफकोर्स इनर बॉन्ड असावा नक्कीच, मला वाटतं. नक्कीच नक्कीच. बरं, तर मला तुला विचारायला आवडेल की असं होतं ना की जेव्हा ना आई बनते ना एखादी स्त्री पहिल्यांदा, तर ना तिला त्या गोष्टीची सवय नसते. ते अचानक सगळ्या गोष्टी घडतात आणि आता अर्शिव अशा स्टेजला आहे ज्या स्टेजला ना तो धावपळ करायला प्रयत्न करतोय. तो आता हे खेचू का ते खेचू का असं होतं त्याचं. Right, right. किती दमछाक होते आणि असं कधी कधी होतं काय, अभिजित ये यार तू, मला खरंच कंटाळा आहे, आता ये माझ्यासोबत, मला थोडा वेळ आराम करू दे, असं झालंय का कधी? हो, पण तो शूटला जेव्हा असतो तेव्हा मला ऑफकोर्स मी त्याला अजिबात त्रास देत नाही फोन करून की नाही. मी तेव्हा 100% माझं बेस्ट देऊन, म्हणजे एक्झर्शन झालं तरी मी अजिबात त्याला फोन करून त्रास देत नाही, अभिजित ये किंवा व्हॉटएव्हर. पण जेव्हा तू घरी असतो तेव्हा मात्र मग ती पूर्णपणे अभिजितची ड्युटी असते. हा, येस येस येस. नाही, सकाळ मी घरी असलो ना की काय होतं, सकाळी त्याचं वेळा ठरलेले आहेत त्याच्या. तो 6:30-7ला उठतो बरोबर. अच्छा. तर त्याच्यानंतर मग त्याला त्याचं म्हणणं असं की नाही खेळ आज. आणि आता नवीन त्यांनी काहीतरी सुरू केलं की तो झोपलेला असेल तर तो असं हे करून डोळे उघडा असं करतो. हा, म्हणजे डोळे उघडा. की आपण सुद्धा तुम्ही पण उठायचं. अरे बाप रे बाप. पण मग मी काय करतो, घरी असलो की ती त्याला घेतो आणि मग जरा एक राऊंड मारतो की जेणेकरून तिला जरा झोप मिळेल. आणि मग त्याचं परत तो 8:30-9ला परत तो झोपतो. अच्छा. आणि मग ती जरा थोडा वेळ, कारण रात्री उठायला लागतं, 1-2दा उठतो, कधी कधी काय सर्दी असेल किंवा काय असेल तर त्यामुळे त्या उठतो थोडा रडत. तर त्यामुळे तिची झोप म्हणजे झाल्यापासून ती होतच नाहीये ना. अशी सलग अशी 6-8 तास झोप झालेलीच नाही तिची. आणि त्यामुळे जेवढा होईल तेवढा तिला त्यातल्या त्यात आराम मिळतो का बघायचं. क्या बात आहे. मला तुला विचारायला अर्शिवचे मील्स पण अभिजित बनवतो जेव्हा घरी असतो तेव्हा. हो, ते तर आहे. म्हणजे आम्ही शेकेवरचा डान्स पासून सगळं काय बघितलं आहे ते हीच आपल्या कॅरेक्टर तिकडेच केलं होतं. मला मी सुरुवातीला जो प्रश्न विचारला, मला त्याच प्रश्नाला उत्तर आता अपेक्षित आहे की अभिजित श्वेतचंद्र माणूस म्हणून की अभिजित श्वेतचंद्र एक अभिनेता म्हणून. अभिनेत्याचे सुद्धा गुण वेगळे असतात आणि माणसाचे गुणधर्म सुद्धा वेगळे असतात. त्यांच्या दोघांच्या ना त्या दोन्ही भूमिका निभावणारा माणूस जरी एक असला तरी जेव्हा अभिजित सेटवर असतो किंवा कॅमेऱ्याच्या समोर असतो ना, तेव्हा त्याच्यामधला ना अभिजित श्वेतचंद्र बाजूला जाऊन त्याच्यामधला अभिनेता बाहेर येतो. एक ऑडियन्स म्हणून तुला कोणती अशी गोष्ट आहे एक अभिनेत्याची भावलेली की असं होतं की अरे यार, हा बाकीचे कलाकार असेल पण यार माझा नवरा यार, माझा नवरा अभिनेता म्हणून भाई आहे, काय सांगशील अभिनेता म्हणून त्याच्यातला असा कोणता गुणधर्म आहे किंवा कोणती अशी सवय आहे त्याची की तुला मनापासून भावते ती एक प्रेक्षक म्हणून? तो डेडिकेटेड खूप आहे, खूप डेडिकेटेड आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणी तो कामाचा असतो, घरी जेव्हा असतो तो घरचा असतो. त्यामुळे बेस्ट. येस येस बोल, ऐकायला आवडेल. येस 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 येस. नाही, बरोबर आहे. काही लिंक वगैरे जात नाही, परफेक्ट आहे एकदम, काही नाहीये, मस्त सुरू एकदम. आणि नवरा म्हणून ऑफकोर्स प्रचंड कौतुक आहे, पण मी क्रिटिसाइज पण करते वेळोवेळी त्याला. म्हणजे वेळोवेळी मला ऑफकोर्स त्यातलं फार कळतही नसेल कदाचित, पण मी वेळोवेळी त्याला सांगते इकडे थोडंसं काहीतरी प्रॉब्लेमॅटिक झालंय का रे, किंवा हे इथे बेस्ट झालं असतं. म्हणजे अच्छा, मग त्याची पण रिॲक्शन तो ऑफकोर्स अप्रिशिएट करतो. त्याचं कधीच असं नसतं की नाही मला जास्त ह्यातलं नॉलेज आहे किंवा मी शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे कदाचित मला जास्त कळतंय असं कधीच आविर्भाव नसतो. म्हणजे त्याच्यात असं म्हणतेस का, बरं मी बघतो. आणि तो वेळोवेळी इम्प्रोव्हायझेशन करतो, त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे कलाकार तो उत्तम आहेच, आपल्या सगळ्यांनाच माहितीये. पण मी माणूस म्हणूनच त्याच्या प्रेमात आहे. म्हणजे मला माणूस म्हणून तो पहिला आवडतो, कारण ऑफकोर्स तो इनर जे असेल ते त्याचं रिफ्लेक्ट त्याच्या कामातून होणार आहे असं आय गेस मला वाटतंय. तिला असं म्हणायचंय की जर उत्तम माणूस असेल तर तो उत्तम अभिनेता होतो. नक्कीच. त्यामुळे असं म्हणायचं का तुला? मला तुला विचारायला आवडेल की आपण जेव्हा बाहेर जातो, एक पुरुष बाहेर जातो, तेव्हा त्याच्या मागे आधी घर सांभाळणारी त्याची आई असते, नंतर मग त्या पुरुषाच्या आयुष्यामध्ये बायको येते आणि नंतर मग या दोन स्त्रिया त्याच्या घराला पूर्णपणे घरपण देतात. जेव्हा अभिजित कामाच्या निमित्ताने बाहेर असतो
तेव्हा बॅक ऑफ द माइंड अभिजीतच्या डोक्यामध्ये घराचा विचार असेलच, नाही असं नाही, पण किती ब्लेस्ड वाटतं की जशी माझ्या आईने घर सांभाळलं आहे, जशी आज देखील ते आम्हाला सगळ्यांना सांभाळून पुढे घेऊन जाते, तसे आता सेजल सुद्धा आले आहे आणि सेजल सुद्धा आईसोबत तिला हाताला हात धरून ती सुद्धा आपलं घर घेऊन पुढे जाते. काय सांगशील या दोन स्त्रियांबद्दलचं, ह्या दोन स्त्रियांचं महत्व बोलणार नाही, पण ह्या किती जवळच्या आहेत अभिजितसाठी आतापर्यंतच्या प्रवासासाठी. नाही, म्हणून मला तेच वाटतं ना, आता ह्या सगळ्या स्त्रियांना मला असं वाटतं की आई जगाला घडवते, जगाला जन्म देते आणि जगाला घडवते. त्यामुळे मला असं वाटतं की ती आई आहे, म्हणजे हिच्या रूपात असेल किंवा आईच्या रूपात असेल किंवा देवीच्या एखाद्या रूपात असेल, त्या आईमुळे सगळा समाज आहे आणि आपण सगळे आहोत. आणि मला ब्लेस वाटतं याच्यासाठी, कारण ऑब्व्हियसली ती म्हणते तसं की खूप बाहेर शूट्स असतं, फिल्म्स असेल, सिरियल असेल, आणि त्याच्यामुळे घराकडे लक्ष देणं होत नाही असं नाही. पण मला असं वाटतं की घर सांभाळणार कोणतरी असावं किंवा निर्धास्तपणे शूट करणार असावं. ती म्हणते तसं की खरंच मला असं वाटतं की मी तुला मगाशी पण म्हटलं, म्हणजे इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला मला असं वाटतं की जर एकदा मी त्या ह्याच्यामध्ये असेल की मला मग तिथे फोकस, एखादा जरी चुकीचा कॉल असेल किंवा टेन्शनचा कॉल असेल तर आपला फोकस हलतो. येस, बरोबर. आणि बाकीच्या ज्या, मला वाटतं बाकीच्या ज्या फील्ड आहेत की IT असेल किंवा कुठलाही फील्ड असेल, तर आपण ते जे काम असेल ते करू शकू की एका वेळेला. पण अभिनय हा, त्याच्यासाठी तुला कामच पाहिजे, मेंदू शांत पाहिजे, त्या रोलमध्ये असेल गरजेचं आहे. नाहीतर मग ते डोक्यामध्ये सारखं ते विचार, जसं हिचं सुरुवातीला झालं की तो फोन कॉलमुळे तिला असं, तिच्या डोक्यामध्ये फोन कॉल असल्यामुळे की अरे अच्छा, आता मग आता ते कसं मॅनेज करू, इंटरव्ह्यू कसा देऊ, इंटरव्ह्यू तर त्या ह्याच्यामुळे ती जरा थोडी गडबडली. म्हणून मला असं वाटतं की घराची बाजू ही सांभाळत असल्यामुळे की मी शांतपणे काम करू शकतो. आणि ऑब्व्हियसली आता जे काही फिल्म करतोय त्याच्यामध्ये तर तिला हे माहिती असल्यामुळे ती की अभिजित तू फोकस राहा. आणि लिटरली म्हणजे बाकी सिरियलच्या वेळेला वगैरे ती फोन करते, पण मी आता जी फिल्म करतोय त्या फिल्मच्या वेळेला तिने एकही मला कॉल करायची नाही स्वतःहून, की ती म्हणजे तू फोकस राहा. आणि मी त्या दरम्यान कोणाचेच कॉल पण उचलत नव्हतो, की नाही कामाची ते एकदम फोकस म्हणजे त्यातून जराही बाहेर यायचंच नाही असं. नक्कीच नाही. तर फिल्मच्या भूमिकेबद्दल सुद्धा मला कळायला आहे, पण आता नाही बोलणार मी, ते आपण नंतर बोलूया जेव्हा ते प्रेक्षकांसमोर येईल तेव्हा. मी शेवटाकडे येतो, कारण मला माझं तेच होतं यार, इंटरव्ह्यू सारखा इंटरव्ह्यू वगैरे तुमच्यासोबत मला अशा आरामात चिल मध्ये गप्पा मारायला आवडतील. जेव्हा आपण पुढे भेटू तेव्हा नक्कीच आपण गप्पा मारू. पण दीपावली पाडवा आहे, दिवाळी आली आहे घरामध्ये. खरंच खूप गोड असा सण आहे दिवाळी मित्रांनो, की म्हणजे सगळे सण, जसं तू बोललास की जर आपल्या आयुष्यामध्ये सण नसतील ना तर आपलं आयुष्य पूर्णपणे फिकं आहे. आणि जसं तुम्ही प्रत्येक सणाला नवीन नवीन रंगसंगती घेऊन प्रेक्षकांसमोर येता, दिवाळी आली आहे. याच दिवाळीच्या निमित्ताने मला तुम्हाला दोघांसोबत एक छोटा रॅपिड फायर खेळूया आपण. धमाल रॅपिड फायर, म्हणजे एवढं काय सिरियस आहे असं काय नाही, पण पण तुला माहितीये काल तिला मी जेव्हा म्हंटल ना तर ती म्हणाली की अरे त्याला विचार ना की काय काय विचारणार आहे. ते म्हटलं कसं की अरे आपलं रात्री बोलणं झालं, तर मी म्हटलं की तू टेन्शन नको घेऊ, नॉर्मल पाडवायचं जे काय असेल बोल, आणि जे जेन्युअनली बोलायचं खरं बोलायचं. त्यामुळे काय त्याचं, मी तुला सजेल खरं सांगू का, मी सॉरी अभिषेक तुला थोडं तोडतोय, मी येण्याच्या आधी प्रिपेअर केलेल्या प्रश्न की अरे आणि मी इकडे बसल्यानंतर जे तुमच्या दोघांचं सुरू झालं की अरे खड्ड्यात गेले प्रश्न जे आहे ना हे महत्वाचं ऐकायला, प्रश्नाचं काय घेऊन दरवेळेला तर प्रश्नच विचारायचे असतात, पण ना हे भारी वाटतं मला. प्लीज. तर त्याच्यानंतर ती काय म्हणाली शेवटी, हा बाकी ते तू बघ, रॅपिड फायर असेल ना ते मी करते, त्यामुळे तू एकदम योग्य सेगमेंट आणलास, सगळीच देईल. माईक आता त्याच्याकडे. तर पाडव्याच्या निमित्ताने तुमच्या घरी आलोय, खरंच खूप सुंदर घर असं आहे, खूप सुंदर आहात तुम्ही दोघे, खरंच खूप भारी वाटत तुमच्यासोबत गप्पा मारून. जे सुरुवातीने परत वारंवार मी तेच बोलतो की मला इंटरव्ह्यू सारखा इंटरव्ह्यू नव्हता करायचा किंवा नाही करायची इच्छा आहे, गप्पा मारूया असं. तर खरंच खूप भारी वाटायच्या पद्धतीने तुम्ही ग्रीट केल्यात आम्हाला. म्हणजे सुरुवातीला की बाबा तू आधी खाऊन वगैरे घे रे, नितीन काय चहा पाणी वगैरे कर, नंतर आपण करू, तसं अभिजितचं होतं. सगळ्यात घरी पहिला आल्यावर अशा एका व्यक्तीला आम्हाला भेटवलं तुम्ही की ज्या व्यक्तीकडे बघून प्रश्न अरे अरे चिल एकदम, तो ज्या पद्धतीने फिरत होता तसंच घर आहे. खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत बोलून, आणि धन्यवाद. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने तुम्ही आमच्यासोबत बोललात, लेट्सअप सोबत बोललात. तर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला दीपावली पाडव्याच्या आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. असेच ज्या पद्धतीने गोड आहात तसेच पुढे राहा, एकमेकांसोबत भांडण सुद्धा करा. पण आम्हाला आवडेल की तुमच्या पुढच्या गोष्टी किंवा तुमच्या पुढचा जो प्रवास असेल तो प्रवास मला बघायला नक्कीच आवडेल. आणि येस, धन्यवाद लेट्सअप गप्पा मारल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. पण हा पाडवाचा इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे एक छोटीशी गोष्ट फक्त, पाडव्याला काहीतरी बायकोला गिफ्ट देतात म्हणून. क्या बात आहे, धमाल. सेजलला काहीतरी युनिक आवडतं म्हणून जरा क्लोज येशील का? येस येस. हे बघ, ही अशी रिंग आहे, दोघांचे हात एकत्र.
अबे यार, अरे बघ, हे हार्ट आहे. शिट या, किती भारी आहे यार हे. तर ते सेजलला म्हणून कुठे कुठे असतं? हा, वा, सुंदर सुंदर सुंदर. तर माझ्याकडून सेजलला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा पाडव्याच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.